नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या महा एपिसोडच्या भागामध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. म्हणजे फायनली आता तुम्हाला थंबनेल पाहून तर लक्षात आलंच असेल की सायली ही अर्जुनला प्रेमाची कबुली देणार आहे. आणि हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे. मधुभाऊंच्या विरोधात जाऊन सायली ही प्रेमाची कबुली देणार आहे. मधुभाऊंच्या विरोधात जाऊन सायली ही अर्जुनच्या प्रेमाची कबुली देणार आहे. आणि त्याचबरोबर मधुभाऊ सायलीसोबत ज्या पद्धतीनं असणार आहेत, सायलीकडे पाहत राहणार आहेत. हे कशा पद्धतीनं होणार आहे, अर्जुनवर जीवघेणा हल्ला कोण करणार आहे, चाळकरांचं रक्षण अर्जुन कसा करणार आहे, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर अर्जुन हा चाळीत आलेला असतो. काही गुंड चाळीमध्ये घुसलेले असतात. ते गुंड असतात ते म्हणजे महिपतचे. ते गुंड त्या चाळीमध्ये आलेले असतात आणि मग अर्जुन गुंडांना मारत असतो. आणि त्याचवेळी सायली, मधुभाऊ सर्वजण तिथं बाहेर आलेले असतात. बाकीची चाळीतली मंडळीही बाहेर आलेली असतात. सर्वजण पाहत असतात आणि त्याचवेळी अर्जुन हा तिथे गुंडांना मारत असतो. परंतु अर्जुनला त्रास एका गोष्टीचा झालेला असतो. ती गोष्ट म्हणजेच की आता मधुभाऊ तिथं असतात आणि मधुभाऊ अर्जुनकडे पाहत असतात. जोशी वकिलाला जेव्हा अर्जुनने मारलेलं होतं तेव्हा मधुभाऊ अर्जुनला म्हणालेले होते की तू गुंड पण झालेला आहेस आणि तू गुंडासारखा वागत आहेस. हे जेव्हा अर्जुनला मधुभाऊ बोललेले होते तेव्हा मात्र सायलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर अर्जुनने आता ठरवलेलं असतं की मारायचं नाही, म्हणून अर्जुन शांत राहतो आणि अर्जुन स्वतः मार तिथं खात असतो. आणि अर्जुनला खूप त्रास होत असतो. अर्जुनला गुंडांनी मारलेलं असतं. अर्जुन तिथे खाली पडलेला असतो. अर्जुन गुंडांचा मार खात असतो पण त्यांच्या विरोधात तिथे उभा राहत नाही. कारण काहीही झालं तरी चाळकरांचं रक्षण करण्यासाठी अर्जुन तिथं आलेला असतो. ते गुंड त्यांच्या हातामध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टीने ते मारत असतात, अर्जुनवरती हल्ला करत असतात. परंतु अर्जुन आता या कंडिशनला येतो, त्याच्या डोक्याला लागलेलं असतं. डोक्यातून नाकातोंडातून रक्त वाहत असतं आणि अर्जुन बेशुद्ध पडतो. अर्जुन आता उठायचा बंद झालेला असतो. ते गुंड तिथे अर्जुनवरती हल्ला करत असतात. परंतु सायली मात्र जायचा प्रयत्न करत असते. मधुभाऊ सायलीला जाऊ देत नसतात. कारण मधुभाऊंनी पाहिलेलं असतं की अर्जुन सारखा इकडे येत आहे. शेवटी सायली मधुभाऊंना म्हणत असते की तो माणूस कोर्टात तुमच्यासाठी लढत होता आणि कोर्टाच्या बाहेर माझ्यासाठी लढत होता. त्यामुळं काहीही झालं तरी मी त्याच्याकडे जाणार आहे आणि तुम्ही मला अडवू शकत नाही. हे सगळं सायलीनं सांगितलेलं आहे. आणि सायली ही धावत मधुभाऊंना हिसका देऊन धावत अर्जुनकडे गेलेली आहे. आणि त्याचबरोबर तिने अर्जुनकडे जात अर्जुनचा जीव वाचवलेला आहे. त्याचबरोबर अर्जुनला तिनं सांगितलेलं आहे की अर्जुन सर उठा, तुम्ही अर्जुन सर उठा. सायली अगदी जीवाच्या आकांताने ओरडत असते. अर्जुन जणू काही तिथे धारातीर्थी पडलेला आहे अशी अवस्था अर्जुनची झालेली असते. सायली ओरडत असते परंतु अर्जुन काही उठत नसतो. शेवटी अर्जुनला सायली म्हणते की अर्जुन सर, माझंही तुमच्यावर तेवढंच प्रेम आहे जेवढं प्रेम तुम्ही माझ्यावरती करता. हे जेव्हा अर्जुन सायलीला म्हणते त्या क्षणी अर्जुन शुद्धीवरती येतो आणि त्या मधुभाऊंच्या विरोधात सायलीने जाऊन अर्जुनला प्रेमाची कबुली दिलेली असते. आणि अर्जुन आणि सायली एकत्र आलेले असतात. पण आता आपल्या सगळ्यांना प्रश्न हा पडलेला आहे की हे सगळं कसं काय घडलं, कारण हे कशामुळं होऊ शकलेलं आहे, अर्जुनवर हा हल्ला कोणी केला, हे अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर आहेत. आणि जेव्हा हे सगळं आता कशा पद्धतीनं घडलेलं आहे हे समोर येणार आहे ते म्हणजे या सगळ्याच्या मागची कारस्थानी. तर आजच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली एकत्र कसे आलेले आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलशी कनेक्टेड राहा. व्हिडिओला लाईक करा. तुमचा एक लाईक आमच्यासाठी लाख मोलाचा आहे. त्यामुळं तुम्ही व्हिडिओशी कनेक्टेड राहा, हे मी इथं तुम्हाला विनंतीपूर्वक सांगत आहे. त्याचबरोबर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन हा प्रियाला कसलीच किंमत देत नसतो. अर्जुन प्रियाला कचऱ्याच्या टोपलीचीच जागा दाखवत असतो, कारण तिची तीच लायकी असते. अर्जुनसाठी महत्त्वाचं असतं ते म्हणजे सायलीसाठी अर्जुनची काहीही करायची तयारी असते. अर्जुन म्हणत असतो की माझं खरं प्रेम आहे. मग अर्जुन इकडे तयार होत असतो, सायलीकडे जायला निघत असतो. प्रियाला तर त्याने तिळगुळ दिलेलेही नसतात. तिला तिची लायकी दाखवलेली असते आणि त्याने दाखवून दिलेलं असतं की तुझी जी लायकी आहे ना त्याच लायकीत तू राहा, कारण काहीही झालं तरीही
तू याच्यापेक्षा माझ्या जास्त जवळ येऊ शकत नाही हे अर्जुनने दाखवून दिलेलं असतं. इकडे सायली मात्र खुश असते. अर्जुन आलेला असतो. अर्जुनने एवढं सगळं तिच्यासाठी केलेलं असतं. एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात म्हणून सायली खुश असते. सायलीला खूप आनंद होत असतो कारण फायनली अर्जुन मकर संक्रांतीच्या दिवशी आला. अर्जुन आणि तिने एकत्र वेळ घालवला. या गोष्टी घडलेल्या असतात. पण इकडे प्रिया मात्र सगळ्यांची काळजी घेत असते. सगळ्यांच्या ब्रेकफास्ट वगैरे पाहत असते. सगळ्यांना ती वाढत असते. सगळ्यांची काळजी घेत असते. त्याचबरोबर विमल ज्यूस घेऊन येणार असते तर ती विमलला सांगत असते की फळं जी आहेत ना ती प्रत्येक वेळेस अशा पद्धतीनं खायची काही गरज नाही आहे. ज्यूसच खायची काय गरज आहे कारण फळं ही जर व्यवस्थित चावून खाल्ली तर ती शरीरासाठी चांगली असतात. तिथे अश्विनही म्हणालेला असतो की हो विमल, इथून पुढे फळं ही ज्यूसच्या रूपात द्यायची नाहीत कारण तन्वी जे म्हणेल, तन्वी जे सगळ्यांसाठी ठरवेल तेच महत्त्वाचं आहे असं मूर्ख अश्विनने सांगितलेलं असतं. खरं तर ह्या अश्विननेच आता तिच्याशी लग्न केलं पाहिजे. अश्विनलाच खूप गरज आहे ना तिची, कारण तो प्रत्येक वेळेस तिची बाजू घेऊन बोलत असतो. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, अश्विन आणि प्रियाचं लग्न झालेलं चालेल का तुम्हाला? तर ते कमेंट करून सांगा. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रताप त्याचबरोबर सगळेजण तिला म्हणू लागतात की अगं असं काय करतेस तन्वी, तुला कोण काय बोललं या घरातलं? तेव्हा ती म्हणते की मी तुमच्या सगळ्यांसाठी एवढं सगळं करत आहे पण कोणालाच त्याचं काहीच वाटत नाही. प्रत्येकजण फक्त एकच गोष्ट बोलत आहे ती म्हणजे सायली सायली सायली. तुम्हाला कोणालाच वाटत नाही की मीही या घरासाठी काहीतरी केलेलं आहे. आता तुम्ही सगळेजण माझी बाजू घेत असता परंतु त्याहीपेक्षा मोठी गोष्ट असते ती म्हणजे काहीही झालं तरीही तुम्ही इथं कोणीच माझ्या बाजूने बोलत नाही कारण तुम्ही अर्जुनला विरोधी करत नाही. कारण अर्जुन कसा आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणते अगं आता अर्जुनला आम्ही किती विरोध करायचा, कारण त्याला कितीही विरोध केला तरीही त्याला काहीच फरक पडत नाही आहे. तो जो आहे तो आम्हालाच उलट बोलून जातो. आता तो हाताबाहेर गेलेला आहे. पहिला अर्जुन होता ना तो असा नव्हता हे पूर्णाजी तिला सांगत असते. कारण पहिला अर्जुन हा आमचा ऐकायचा, आम्ही जे काय सांगत आहे ते शांतपणे ऐकून घ्यायचा. पण आताचा अर्जुन हा तसा नाही हे सगळं पूर्णाजी बोलत असते. मग आता प्रिया म्हणते की आता अर्जुनने ठरवलेलं आहे की सायलीला घरात परत घेऊन येणार, त्यामुळं काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही. सायली ह्या घरात येणार नाही. काहीही झालं तरी या घरातली माणसं आता माझ्या बाजूने आलेली आहेत, त्यामुळं मी सायलीला या घरात येऊ देणार नाही. आणि मग प्रिया काही गुंडांना सुपारी देते. ती म्हणजे सायलीवरती हल्ला करण्याची सुपारी दिलेली असते. चाळीत जाऊन सायलीवरती हल्ला करण्याची सुपारी दिलेली असते. आणि ते गुंड जे आहे ते कुसुमताईच्या बाजूला राहते, त्या बाजूला गेलेले असतात. आणि त्याचबरोबर तिथे चाळकऱ्यांना त्रास देऊ लागतात कारण चाळकरी त्यांना आत येऊ देत नसतात. परंतु तिथे अर्जुन येतो आणि त्या गुंडांची धुलाई करायला सुरुवात करतो. एकेकाला पाणी पाजत असतो. सगळे चाळकरी आता गोळा झालेले असतात. कोणाला काहीच कळत नसतं की हे सगळं काय चाललेलं आहे. परंतु अर्जुनने मात्र त्या गुंडांची धुलाई करायला सुरुवात केलेली असते. एकेकाची धुलाई करून त्यांची वाट लावत असतो. परंतु ते गुंडही अर्जुनवरती तेवढाच हल्ला चढवतात. अर्जुनला प्रश्न पडलेला असतो की आता काय करायचं. मधुभाऊ तिथे आलेले दिसतात. अर्जुन त्या गुंडांना आधी मारत असतो परंतु मधुभाऊ आणि सायली आलेले असतात. आणि मधुभाऊ आल्यामुळं अर्जुनला प्रश्न पडतो की आता या गुंडांना आपण मारत आहोत, पण जोशी वकिलाच्या तिथे जेव्हा या गुंडांबरोबर मी त्यांची धुलाई केलेली होती, त्या जोशी वकिलाची धुलाई केलेली होती, तेव्हा मात्र मधुभाऊंना खूप राग आला होता. मधुभाऊंना माझी ही गोष्ट पटली नव्हती म्हणून अर्जुन तसाच थांबतो. सायली आणि मधुभाऊ पाहत असतात. अर्जुन मधुभाऊंकडे आणि सायलीकडे पाहत असतो. त्यांना असं वाटत असतं की अर्जुन त्या गुंडांना मारणार आहे, पण अर्जुन काही त्या गुंडांना मारत नाही. अर्जुन त्याच मधुभाऊंकडे पाहू लागतो कारण मधुभाऊंना ही गोष्ट आवडत नाही हे अर्जुनला चांगलंच माहिती असतं. आणि म्हणून तर अर्जुन हा मधुभाऊंकडे पाहत असतो. परंतु ते गुंड मात्र अर्जुनवरती मारत असतात, त्याच्यावरती हल्ला करत असतात. काही झालं तरीही गुंडांनी ठरवलेलं असतं की अर्जुनला आता जिवंत ठेवायचं नाही. खरं तर प्रियाने सायलीची सुपारी दिलेली असते, पण या गुंडांनी तर आता अर्जुनमध्ये आलेला आहे म्हणून अर्जुनवरच हल्ला चढवलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे सायली मधुभाऊ पाहत असतात. सायली ओरडत असते अर्जुन सर म्हणून ती ओरडत असते. परंतु मधुभाऊ मात्र तिथं ऐकायला तयार नसतात. सायली म्हणत असते की मधुभाऊ हा माणूस तिथे कोर्टात तुमच्यासाठी लढत होता आणि कोर्टाच्या बाहेर माझ्यासाठी लढत आहे.
प्रत्येक वेळेस तो माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो आणि आपलं काय चाललेलं आहे, आपण कशा पद्धतीनं त्याच्याशी वागत आहोत. आता गुंड त्याला मारत आहेत, एवढं सगळं होत आहे, परंतु अर्जुन सर फक्त मधुभाऊ तुमच्यामुळं इथं शांत आहेत आणि अर्जुन सर फक्त आणि फक्त तुमच्यामुळं हे सगळं करत आहेत. हे सायली बोलत असते. ते शांत राहिलेले आहेत कारण अर्जुन सर त्या गुंडांना चांगलंच मारू शकतात हेही तुम्हाला माहिती आहे. परंतु इकडे अर्जुन मात्र शांतच राहतो आणि तो काहीच बोलत नाही कारण अर्जुनवरती गुंड हल्ला करत असतात. मधुभाऊंनी सांगितलेलं असतं आणि मधुभाऊ म्हणत असतात की काही झालं तरी तुझी हे अरेरावी आम्ही सहन करणार नाही. आणि ते गुंड मात्र अर्जुनवरती हल्ला करायला आलेले असतात. अर्जुनला आता प्रश्न पडलेला असतो की आता करायचं काय, कारण मधुभाऊंना ही गोष्ट आवडत नाही, व्हायलन्स ही गोष्ट आवडत नाही. पण आता कोणीतरी आपल्यावर जर हल्ला करत असेल तर आपणही त्याच्यावरती त्याला प्रत्युत्तर दिलं पाहिजे, हेही तेवढंच महत्त्वाचं असतं. पण मधुभाऊंसाठी अर्जुन काहीच करत नाही. ते गुंड मारत असतात. सायली तिथं असते. सायली म्हणत असते की मधुभाऊ पास झाला आता मी तुमचं काहीही ऐकणार नाही. मला आत्ता अर्जुन सरांकडे जाणं गरजेचं आहे. इकडे मधुभाऊ मात्र सायलीला अर्जुनकडे जाऊ देत नसतात. अर्जुनला तसंच त्यांनी ठेवलेलं असतं आणि अर्जुन तिथे गुंडांचा मार खात असतो. त्याच्या नाकातोंडातनं रक्त येत असतं आणि सायलीचा जीव मात्र तळमळत असतो. आणि मग मधुभाऊंचा हात झिडकारून सायली ही अर्जुनच्या बाजूला जाते आणि अर्जुनला त्या गुंडांच्या तावडीतून वाचवण्यासाठी तिथं पोहोचलेली असते. परंतु अर्जुन बेशुद्ध पडलेला असतो. त्याच्या नाकातोंडातनं रक्त आलेलं असतं. गुंड त्याच्यावरती हल्ला करतच असतात, त्याला मारतच असतात. परंतु सायली तिथं पोहोचते. ती मधुभाऊंचा विचार करत नाही. तिनं एकच ठरवलेलं असतं की माझा अर्जुन आत्ता जिवंत राहिला पाहिजे. त्यासाठी सायली मधुभाऊंच्या जवळ पोहोचलेली असते. आणि मधुभाऊंच्या जवळ पोहोचताच सायलीने एक गोष्ट केली, ती म्हणजे सायलीने अर्जुनला तिथे उठवलं, अर्जुनला जागं करू लागली. अर्जुन सर उठा तुम्ही, अर्जुन सर उठा असं म्हणत ती अर्जुनला जागं करत होती, अर्जुनला उठवत होती आणि अर्जुनला म्हणत होती की अर्जुन सर माझंही तुमच्यावर तेवढंच प्रेम आहे. हे जेव्हा सायली अर्जुनला सांगते तेव्हा अर्जुन धाडकन उठून तिथं बसतो. त्याच्या चेहऱ्यावरती तो आनंद दिसत असतो. ज्या गोष्टीसाठी अर्जुन इतकी दिवस वाट पाहत होता, सायलीने प्रेमाची कबुली दिली पाहिजे आणि अखेर सायलीनं आता प्रेमाची कबुली दिलेली असते. अर्जुनवरील प्रेमाची कबुली अगदी मधुभाऊंच्या विरोधात जाऊन सायलीनं प्रेमाची कबुली दिलेली असते आणि अर्जुन जागा झालेला असतो. आणि मग ते गुंड सायली एकमेकांच्या मिठीत असतात. अर्जुनने सायलीला मिठीत घेतलेलं असतं आणि तो गुंड पुन्हा त्यांच्यावरती हल्ला करत असतो. तेव्हा मात्र अर्जुनने अगदी हुशारीने त्या गुंडाचा वार परतवून लावलेला असतो. म्हणजे अर्जुनने याच्या आधीही सायलीचं रक्षण केलेलं होतं, कारण पोलीस जेव्हा त्यांना तिथे आश्रमात असताना मारायला आलेले होते तेव्हा रात्रीच्या वेळी ते घुसलेले होते म्हणून, आणि तेव्हाही अर्जुनने मार खाल्लेला होता. सायलीला स्वतःच्या आड वाचवलेलं होतं आणि त्या पोलिसांचा लाठी हल्ला हा अर्जुनने सहन केलेला होता. मधुभाऊ मात्र बघतच राहतात. आता मधुभाऊंना कळलेलं असतं की आपलं काहीच चालू शकत नाही. अर्जुन एवढा मरणाच्या दारात होता. सायलीनं त्याच्या प्रेमाची कबुली दिली आणि मधुभाऊंनी पाहिलं की अर्जुन जिवंत झालेला असतो. आणि अर्जुन हे सगळं सायलीवरती प्रेम आहे म्हणून नाही, तर चाळकऱ्यांच्या रक्षणासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केलेली नसते आणि हे सगळं होऊ शकलेलं असतं. पण अखेर अर्जुनवरील प्रेमाची कबुली सायलीनं दिलेली आहेत आणि आपला अर्जुन आणि सायली म्हणजेच त्यांचा जो हॅशटॅग 6 जून केलेला आहे तो आता एकत्र आलेला आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.